हाय हॅलो नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा मी तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो। हुकुमाची राणी ही या मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच आपल्या समोर आला आहे। खरं तर घरातल्या सगळ्यांनाच इंद्राची काळजी असते, कारण तिकडे घडलेला प्रकार हा कोणालाच आवडलेला नसतो आणि इंद्राच्या जीवावर हे सगळं बेतलंय म्हटल्यावर घरातले सगळेच काळजी करत असतात। त्यात आईचा राग मात्र राणीवर सर्वात जास्त असतो, कारण हे सगळं राणीमुळेच झालंय आणि राणीच याला जबाबदार आहे असं तिला वाटत असतं। त्यामध्ये विक्रांत आणि तिचे कान भरून राणी विरोधात तो तिला भडकवत असतो आणि ती भडकत देखील असते। इकडे राणी इंद्राची काळजी घेत असते आणि त्याला हवं नको ते बघत असते, पण आता वेळ अशी येते की जिथे एवढं सगळं करून देखील शेवटी आई म्हणते की राणी आता ठरल्याप्रमाणे तू घर सोडून जायचा। इकडे राणी इंद्राला कसं ठीक करता येईल आणि स्वतःच्या पायावर उभं करता येईल याचा विचार करत असते आणि ती त्या गोष्टीत सक्सेसफुल होते आणि शेवटी इंद्रा स्वतःच्या पायावर उभा देखील राहतो। इकडे इंद्रा बाल्कनीत उभा असतो आणि त्याला याची जाणीव झालेली असते की हे सगळं जे झालंय ते राणीमुळे झालंय, त्यामुळे आपण राणीला यासाठी थँक्यू नक्की म्हटलं पाहिजे। आज मी जो उभा आहे आणि मी जो ठीक झालेलो आहे हे सगळ्याचं श्रेय राणीला तो देत असतो। पण इकडे राणी मात्र स्वतःची बॅग भरते आणि ती हॉलमध्ये येते। तोपर्यंत काही मंडळी हॉलमध्ये येतात आणि राणी तू कुठे चालली आहेस असा तिला प्रश्न विचारतात। त्यावर राणी ठामपणे सांगते, माझं काम झालं आणि आता मला हे घर सोडून जावंच लागेल, माझा शब्द मला पाळावा लागेल असं म्हणून ती ते घर सोडत असते। राणी घर सोडून जाताना मात्र रडत असते। ती गेटजवळ येते आणि तिला अश्रू अनावर होतात। ती पुन्हा मागे वळून बघणार असते तोपर्यंत इंद्रा राणीला राणी म्हणून हाक मारतो। मात्र इंद्राला हे माहीत नसतं की राणी घर सोडून चालली आहे, त्यामुळे तो आतमध्ये किंवा राणी घरातच आहे या अनुषंगाने हाक मारायला जातो। पण राणी मात्र खाली उभी असते, पण तिला त्याची हाक ऐकू येते आणि ती त्वरित थांबते। आता राणीला घर सोडून जाण्यापासून इंद्रा थांबवणार का, स्वतःच्या आईच्या विरोधात तो जाणार का, हे पाहणंच रंजक ठरणार आहे। त्यासाठी तुम्हाला सन मराठी या वाहिनीवरील हुकुमाची राणी ही मालिका बघायची आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। अशाच अपडेटसोबत आपण पुन्हा एकदा नव्याने भेटू, तोपर्यंत काळजी घ्या।